अगदी या स्पर्धेचा आपण शेवटचा दिवस पाहतोय. त्याच्यामुळे प्रत्येक टीमला मी विनंती करेन की आपली इनिंग अगदी वेळेवरती आपण समाप्त करा, जेणेकरून एक्स्ट्राचे 3 सामने आहेत ते देखील वेळेवरती कव्हर होतील. तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज अजय पाटील आणि आकाश चोरगे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. 4 षटकांची मॅच, पहिला पूर्वार्ध जिथे टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय गावदेवी बेलोली टीमने घेतला. किती धावेवरती रोखण्याचा प्रयत्न राहील या मॅच मध्ये गौरी स्पोर्ट वलवली टीमच्या माध्यमातून. गौरी स्पोर्ट म्हटलं तर गौरी स्पोर्टचे पॅकर सरबत सरबा अर्थात राजेश कातारा ज्यांना पॅक केलं. खरं तर वलवली संघाला आपले या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज ऋषी चौधरी, हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे वलवली टीमचा. 4 षटकांचे मॅच, पहिला षटक तुम्हाला P1चा षटक पाहायला मिळेल आणि पहिल्या P1 षटकामध्ये किती धावा जोडेल बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली. चला मॅचला लगेच सुरुवात करा. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच, मागील 2 सामने लगातार खरं तर मेहका 11 श्री गणेश मोह संघाने जिंकल्यानं तो संघ खरं तर तिसऱ्या राऊंड साठी क्वालिफाय झाला. या स्पर्धेची शेवटची मॅच खेळण्यासाठी तो संघ सज्ज होता. त्या संघासमोर कोणता संघ, या 4 संघामधून एक संघ जो मोह टीम समोर जाईल. पंचांचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगती पथावर गोलंदाज ऋषी चौधरी, समोर फलंदाज पहिलं स्ट्राइक एंड वरती अजय पाटील, हा फलंदाज इन ऍक्शन. पहिलाच बॉल थोडासा उरपेचा होता, अगदी जड मध्ये गोलंदाजी करण्याचा प्रयत्न राहिला गोलंदाज ऋषी चौधरीचा. पहिला बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि पहिला बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. पहिला षटक म्हटलं तर अगदी महत्वाचं षटक आणि त्या महत्वाच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये ऋषी चौधरी या गोलंदाजाला करावी लागेल. पहिला बॉल निर्धाव आल्या समोर तेवढा थाकड खेळाडू सध्या स्ट्राइक एंड वरती अजय. चांगला बॉल आहे, अगदी बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही या बॉल वरती. सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला, पूर्णपणे शांत ठेवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये अजय पाटील केला जातो गोलंदाज ऋषी चौधरीच्या माध्यमातून. मागील बॉल सलग 2 बॉल निर्धाव फेकल्या जिथे पूर्णपणे शांत ठेवलाय. हा तिसरा बॉल आहे ऋषी चौधरीच्या माध्यमातून, समोर अजय. पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, अचूक टप्प्यावरती भेदक मारा. अगदी पहिलं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दिलंय गोलंदाज ऋषी चौधरीनं. मागील 3 बॉल सलग निर्धाव फेकला. P1च्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी या मॅच मध्ये आपल्याला खरं तर गौरी स्पोर्ट वलवली टीमचा हा स्टार गोलंदाज अर्थात ऋषी चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सलग 3 बॉल निर्धाव केलेला चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केलाय, लेंथ लाईन चांगली. सलगचा चौथा बॉल निर्धाव, कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी या मॅच मध्ये ऋषी चौधरी करते वलवली टीम साठी. 4 बॉल सलग निर्धाव फेकल्यात, अगदी चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल समोर अजय. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू झाला, व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाही. क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट मिड ऑफ मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. 5व्या बॉल मध्ये सिंगल आली, वैयक्तिक संघाचं अकाउंट हे 1 धावेनं ओपन झालंय. स्ट्राइक देखील रोटेट झाली, स्ट्राइक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल आकाश चोरगे, हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. शेवटचा अंतिम बॉल, गोलंदाज ऋषी चौधरी. मागील 5 बॉल मध्ये अगदी सुरळीत गोलंदाजी आपण या मॅच मध्ये ऋषी चौधरीची पाहिली. शेवटचा बॉल देखील निर्धाव. पहिला षटक सुरुवात भरपूर चांगली मिळाली गौरी स्पोर्ट वलवली टीमला. पहिला ओव्हर मध्ये अवघ्या 1च धाव खर्च केली गोलंदाज ऋषी चौधरीनं.
अगदी शांत पाहायला मिळाले बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीमची अवघ्या फक्त एकच धाव खर्च केली. अगदी चांगली गोलंदाजी आपण ऋषी चौधरीची पाहिली. आता सेकंड ओव्हर दुसरा ड्रम कार्ड गौरी स्पोर्ट वलवली टीमचा गोलंदाज झालाय रत्नदीप चौधरी हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर अजय पाटील आणि आकाश चोरगे ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि त्या सलामीच्या जोडीला पहिल्याच ओव्हर मध्ये शांत ठेवलं वलवली टीमनं. हा फटका चांगला अगदी स्ट्रेट डाव केला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल दोन्ही आकड्यावरती. मोठ्या पटक्यांची प्रतीक्षा होत्या. मागील 7 बॉल मध्ये आपण पाहिलं एक सुद्धा मोठा पटका आला नाही आणि हे डोकीदुखी राहिलं बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीमसाठी. टॉस जिंकून घेतला निर्णय योग्य राहील की निर्णयावरती करत पाणी फेडलं जाईल वलवली टीमच्या माध्यमातून. हा ट्रॅकर लेटकट केल्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये थर्ड मॅनला हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा पाव सवर 4 चौका. चौकाराला फलंदाज आकाश चोरगेच्या बॅटमधून 4 धाब्यांना संघ 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं ना तर इथूनच आक्रमण करावं लागेल मॅच मध्ये बॅटिंग करत असताना बेलवली टीमला. कारण की पहिल्या ओव्हर मध्ये पहिला 6 बॉल मध्ये अवघ्या सिंगल खर्च केली ऋषी चौधरी. त्याच्यानंतर आता रत्नदीप चौधरीवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज आकाश चोरगे. फिल्डची रचना चेंज केली विकेटसाठी जाळे रचण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गौरी स्पोर्ट वलवली संघ करतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने रिफ्लॅक्स फटका आता तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलेत. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकला. टोटल 7 या आकड्यावरती सध्या जाऊन पोहोचला गावदेवी बेलवली. या मॅच मध्ये सत्ता कोण गाजवेल सध्या चांगल्या स्थितीमध्ये खरं तर गौरी स्पोर्ट वलवली संघ. मागील 9 बॉल मध्ये अगदी चांगली गोलंदाजी आपण वलवली टीमची या मॅच मध्ये पाहिल्या. समोर अजय पाटील प्रहार करावा लागेल. मोठे फटके येत नाहीये. सिंगल डबलला प्राधान्य हलवारपणे प्रवास करतोय. या बॉलवरती एक धाब्याला प्राधान्य दिलं आणि संघ जाऊन पोहोचले टोटल 8 या आकड्यावरती. टोटल 8 धाबा धावपुस्तकावरती. पण सलामीच्या जोडीला अद्याप एक मी म्हणेन शांत ठेवण्याचा प्रयत्न वारंवार केल्या सध्या गोलंदाजी करत असताना वलवली टीमनं भरपूर चांगली गोलंदाजी. पहिला षटक ऋषी चौधरीचा त्याच्यानंतर रत्नदीप चौधरी हा गोलंदाज दुसरा ट्रम्प कार्ड त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करतोय. हा ट्रॅकर होता फुल केल्या पटक्यात चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र चेंडू एक टप्पा पाव सवर 4 चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज आकाश चोरगे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. चांगला फटका पॉइंट मधून डीपला चेंडू निघून चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील. अंतिम बॉल वरती देखील सिंगल आली. एक धावेला प्राधान्य अशा रीतीनं 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली संघ जाऊन पोहोचल्या बिनबाद टोटल 13 या आकड्यावरती. त्याच्यानंतर व्यासपीठावरती शुभागमन झालंय दिनेशजी करमेलकर यांचं इथे शुभागमन झालं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. चिंचोली गावचे ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांचं आम्ही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करतो. तर 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिला 13 धावा अगदी चांगली गोलंदाजी गौरी स्पोर्ट वलवली टीमची मागील 2 षटकामध्ये पाहिल्या. गौरी स्पोर्ट म्हटलं तर खरतर राजेश कादारा ज्यांनी या संघाला पॅक केला ना तेवढीच चांगली कामगिरी सध्या वलवली टीमची आपण या मॅच मध्ये पाहतोय. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता आक्रमण बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीमला करावा लागेल.
बॉलिंग ट्रॅक वरती आला गोलंदाज मनीष पाटील. समोर आकाशला वारंवार शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या वलवली संघ करतोय. हा देखील निर्धाव बॉल आहे. जेवढा चेंडू डॉट केलेला ना बॅटिंग करत असताना बेलवली संघ, तेवढंच तुमच्या मनामध्ये जो टार्गेट सेट केला ना त्या टार्गेट पर्यंत पोहोचता येणार नाही. त्याच्यामुळे त्या टार्गेट पर्यंत तुम्हाला पोहोचायचा तर प्रत्येक बॉल वरती धाव खूप महत्वाची आहे. सेकंड बॉल गोलंदाज तयार. और पिचचा बॉल हलक्या ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट मिड ऑफ मध्ये पकडला, झेल संपला. आकाश चोरगेचा खेळ हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली टीमला. आकाश चोरगे मैदानातून बाहेर झालाय. तिसरं षटक मार्ग असते. मनीष पाटील हा तिसरा ट्रम्प कार्ड आणि ज्यानं सध्या वार केला बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली संघावरती. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुषार चोरगे तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मोठे फटके येत नाही या मॅच मध्ये, डोकेदुखी राहिल्या बॅटिंग करत असताना खरं तर बेलवली टीम साठी. मागील 3 षटकामध्ये अद्यापिक मी म्हणेन चांगली गोलंदाजी आपण वलवली टीमची पाहिली. पुढचा बॉल समोर तुषार हलक्यात ड्राईव्ह केला ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य, एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं अगदी ताकदवर गोलंदाजी या मॅच मध्ये वलवली टीमची आपण पाहतोय. एकने संघ देखील पुढे सरकला. टोटल 14 धावा धाव पुस्तकावरती. अजय पाटील हा फलंदाज अद्यापिक खेळपट्टीवरती आणि त्याच्यावरती भरपूर काही अपेक्षा धरून बसला, तो मात्र गावदेवी बेलवली. पुढचा बॉल गोलंदाज मनीष पाटील. प्रार करावा लागेल, बॅटच्या रडार मध्ये बॉल येत नाहीये, वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात. हा देखील निर्धाव बॉल फेकला गोलंदाज मनीष पाटीलला. मनीष पाटीलचा विचार केला टोटल 4 बॉल मध्ये एकच धाव खर्च केल्याने एक धक्का सध्या मनीष पाटीलने दिला. कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हर मध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये 1 आली, त्याच्यानंतर मागील षटकामध्ये 12 खर्च केल्या रत्नदीप चौधरी आणि त्याच्यानंतर मनीष पाटील चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये करता. अजय पाटीलला आता शांत ठेवला पूर्णपणे, मात्र आता शांत बसून जाणार नाहीये बॅटिंग करत असताना बेलवली टीम साठी. प्रार करावा लागेल, त्याच मनसुबाने हा फटका एक्झिक्यूट केलाय. जिथे धावा जोडल्या जातील पंचांचा इशारा येईल की 6 टोकला षटकार. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा प्रहार केला, हा देखील फटका चांगला. चेंडू चालला सलग बॅक टू बॅक, हा दुसरा षटकार. फलंदाज चला चौथी मॅच गावदेवी उसारली आणि त्याला फाईट करेल भूमी 11 कलबे. दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. पहिल्या फेरीमधली चौथी मॅच गावदेवी उसारली आणि भूमी 11 कलबे. टॉससाठी रिपोर्टिंग द्या. इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस करणार. 3 षटकांचा केस समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली, संघ जाऊन पोहोचला टोटल 26 या आकड्यावरती. पहिल्या 4 बॉल मध्ये आपण मनीषची गोलंदाजी पाहिली, जिथे अवघ्या एकच धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर अजय पाटीलला फायरिंग केली, जिथे सलग 2 बॉल 2 षटकार पाहिल्या. धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न अजय पाटील या मॅच मध्ये करता. 26 धावा 18 चेंडूंच्या अखेरीस बनल्यात. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये किती धावा जमा करेल, पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली. समोर फलंदाज पाहिलं तर तुषार चोरगे हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. चौथा गोलंदाज सुयोग मात्रे
हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. शेवटचा अंतिम षटक या समोर तुषार हा फलंदाज तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता आक्रमण करावं लागेल. शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे धावेची लयलूट करावी लागेल. पहिला बॉल ऑफसाईडला केलेला लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत योग्य सिंगलला प्राधान्य. एकेरी धाब्यानं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मॅच मध्ये फलंदाज तुषारनं केला. एक धाब्यानं संघ देखील जाऊन पोहोचला. टोटल 27 या आकड्यावरती समोर इन ऍक्शन फलंदाज अजय पाटील. आज लाईन चांगली अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी ही रणनीती आखली गोलंदाज सुयोग मातेनं. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर हा निर्धाव बॉल. शेवटच्या स्लॉगरच्या षटकामध्ये मात्र आता प्रहार करावा लागेल बॅटिंग करत असताना बेलोर टीमला. समोर अजय, यस इथे लाईन खराब आहे. सत्यभान काकडे सरांचा इशारा आला की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाते आणि अवंतर धावेनं संघ 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी. यस एकच धावेने तर समाधान मानलं. एक धावेनं संघ जाऊन पोहोचला. टोटल 29 आकड्यावरती. 5 लॉगच षटकामध्ये चांगली गोलंदाजी करता मॅच मध्ये सुयोग मात्रे गौरी स्पोर्ट वलवली टीम साठी. अगदी चांगली गोलंदाजी आपण चारही गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिली या मॅच मध्ये वलवली टीम साठी. समोर तुषार आहे. आता दोन्ही साईडनं आक्रमण हे करावं लागेल मॅच मध्ये गावदेवी बेलोली टीमला. ऑन द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन, फक्त सिंगल. मागील 4 बॉल मध्ये 3 सिंगल 1 वाईट. टोटल 4 बॉल मध्ये अवघ्या फक्त 4च धावा खर्च केला. कमालीची गोलंदाजी सुयोग मात्रे हा 4था ट्रम्प कार्ड आहे आणि तेवढीच ताकदवर गोलंदाजी आपण स्लॉगच षटकामध्ये सुयोग मात्रे या गोलंदाजी पाहतोय. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. पंचांचा इशारा की या बॉल वरती धावा मिळतील 4 चौकार. अंतिम 1 बॉल शिल्लक असेल. धावा संख्या पहिली टोटल 34 धावा. बॅक टू द बॉलर. आपल्याच बॉलरमध्ये चेंडूची अडवणी केली. अंतिम बॉल निर्धाव आला. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी बेलोली टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केल्या. 34 आणि सेकंड 17 मध्ये लक्ष ठेवला. 35 धाव्यांचा लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावा लागेल गौरी स्पोर्ट वलवली टीमला. चला टॉस साठी या पहिल्या फेरीमध्ये शेवटची मॅच. टॉस साठी हा शेवटचा कॉल आहे. गावदेवी उसारल्यानं भूमी 11 कलवे, यस कलवे टीमचा संघनायक आला. उसारली टीम या आपण लगेच संघनायक टॉस करूया आपण. सेकंड 17 35 धाव्यांचा लक्ष कशा रीतीने पार केला जाईल आवाजामध्ये करूया अफेर बदल. आवाज ऐकायला मिळेल आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ हरिग्राम वैभव ऑफिसर यांच्या वाणीतून आपण ऐकूया सुमधुर संगीत. माफ करा, आपण सेकंड 17 ऐकूया, त्याच्यानंतर डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. हुकुम देती लाडाची राणी, हुकुम देती लाडाची राणी. भरतोय पाणी हा नवरोबा, भरतोय पाणी हा नवरोबा ग बायकोचा झालाय बैलोबा. भरतोय पाणी हा तर टॉस जिंकला कलवे संघ. निर्णय 4 षटक 4 गोलंदाज.
इथून आपण ऐकूया सेकंड सत्र. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू. केलं तर मैदानाच्या आतमध्ये आणि वलवली टीमला शुभेच्छा आहेत. खरं तर पीसीएल कंपनीतर्फे खरं तर वलवली टीमला शुभेच्छा आहेत. आपले हार्दिक स्वागत आहे. सभामाच्या दिशेनं जिथे सेकंड सत्रामध्ये आवाजामध्ये करिअर फेरबदल आवाज ऐकायला मिळाला. आमचे साथी समालोचक मित्र वैभव ओपी यांच्या वाणीतून आपण ऐकूया सेकंड सत्र. सन्मानी मान्यवर जयदाजी शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला आलंय, त्यांचं मनपूर्वक आभार. सन्मान अगदी आपण सुरू करतोय जो चौथा सामना आजच्या दिवसभरातील आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आहे. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स वळवळी आणि गावदेवी बेलवली या दोन दिग्गज संघामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बेलवली टीमनं अवघ्या 4 षटकामध्ये 34 रन त्याने केलेले आहेत. 35 करायचे 24 बॉल मध्ये 35 धावांचं आव्हान आहे. आज मैदानामध्ये अजय पाटील 2 षटकार 1 चौकार त्याने दाखवला आणि त्यासोबत आकाश चोरगेने देखील 1 चौकार, त्याच्यानंतर तुषारनं 3 सिंगल केलेले आहेत. आकाशनं 2 चौकार दाखवले होते. मॅचकडे आपण बोलूया. कैलास डुकरे यांना आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये बघतोय. त्यासोबत आमचे 2 ऑफिशियल्स खूप चांगले अंपायरिंग आमच्या ऑफिशियल्स देखील करतायत. पहिला बॉल थोडस शॉर्ट लेंथ होता. व्हाईट बॉलचा इशारे पंचाने आम्हाला केला. अतिरिक्त धावेनं सुरुवात झाली या दुसऱ्या सत्राची. वलवली संघाचे पुरस्कर्ते राजेश काथरा, ग्रामपंचायत सदस्य नेवाले, आमदार चषकाचे दमदार आयोजक तिने पुरस्कृत केलेला हा संघ गौरी स्पोर्ट्स वळवली. कट केला बॉल अगदी निघालाय थर्ड मॅन कडे वेगानं. 4 रन पहिला स्कोरिंग शॉट आलाय चौकार. रन फार कमी इन्व्हेस्टमेंट केले. खरं तर बेलवली संघानं आज वाईल्ड कार्ड एंट्री त्यांना मिळाली, परंतु सध्या स्थितीमध्ये आपण बघितलं तर रन बॅटिंग करत असताना फार कमी जमावले. त्यामुळे खर्च ज्यावर भरपूर नियंत्रण करावं लागेल गोलंदाजांना. सगळी मॅच गोलंदाजाच्या खांद्यावर येऊन थांबली कारण बॅटिंग इतकी पॉवरफुल झालेली नाहीये. आणि वलवलीची सुरुवात अतिशय चांगली. हा टेक्निकली शॉट आहे, बनवलाय, जागा दिली. खर तर कोणती पॉवर जनरेट केली नाही. फटकेनं होतं ते टायमिंग, दिशा योग्य दिली आणि आलाय चौकार.
सुयोग म्हात्रे बॅक टू बॅक 2 चौकार आले त्यांच्या बॅटमधून. ऋषी चौधरी यांना आपण नॉस अगेनकडे बॅटच्या टो एंडवर लागलाय थोडस आणि तिथे बॉल अचानक सरप्राईजली बाउन्स झाला आणि पाठीमागे चाललाय बाउंड्रीच्या दिशेनं आणि निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग तिसरा चौकार येतोय सुयोग म्हात्रेच्या खात्यात. धन्यवाद डीजे. सलग 3 बॉल आणि 3 चौकार थोडंसं अजून सोपं केलं जातं हे समीकरण. बॅटिंग करत असताना सुयोग कडून जे 35 धावांचं होतं आणि संघ पोहोचलाय सध्या घडीमध्ये 13 वर. सुरुवातीच्या अगदी 3 बॉल डिलिव्हर झालेत. एक वाईड हे देखील बघायला मिळाले. 3 चौकार. अजयच्या विरुद्ध खेळत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. एक रन अगदी इझिली कंप्लीट केली जाईल. सिंगल टोटल पुढे चाललाय. बोर्डवर लागतायत सध्या 14 रन. शांत पद्धतीने सध्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सुरू झालेले आहेत कारण रिक्वायर्ड रन रेट इतकं जास्त नाहीये. त्या कारणासोबत दबाव कमी आहे फलंदाजांवर. ऋषी सन्मानपूर्वक खेळत असताना होय चांगल्या बॉलचा सन्मान व्हायला हवा. जेव्हा ऋषी बॉलिंग करत होता अजयच्या विरुद्धामध्ये ते पण 4 बॉल्स डॉट फेकले होते अजयच्या समोर ऋषीनं. आणि पुन्हा एकदा या क्षणात सध्या इनिंग बदलली त्या कारणास्तव अजय पाटील जो बॉलिंग ट्रॅकवर. कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न आणि वन्स अगेन 2 खेळाडूंच्या मधून निघालाय बॉल. हा दुसऱ्यांदा घडतंय. आणखीन एक चौकार इथे बघायला मिळालाय आणि हे षटक जे स्कोरिंग षटक राहिलाय ज्यामध्ये पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलक जाऊन पोहोचलाय. टोटल लागतात 18. एका ओव्हर नंतर बिनबाद. उर्वरित बॉल 18 आणि करायचे फक्त 17 रन. 18 चेंडू 17 धावांची गरज. सामना इझी झालाय गौरी स्पोर्ट्स वळवळीच्या दृष्टिकोनातून. परंतु क्रिकेट खेळामध्ये काही होऊ शकतं त्याचा मेळ नाही. गोलंदाजीतून जादुई गोलंदाजी करावी लागेल तरच तर या धावा रोखल्या जाऊ शकतात. सेन्सिबल क्रिकेट सध्या शॉर्ट थर्डमॅनला. मागील 7 बॉल पैकी 4 बॉल पाठीमागे गेलेत ज्यामधून 2 चौकारी आलेत 2 सिंगल आलेत. धावसंख्येचं एकंदरीत टोटल सध्या आहेत ते बोर्डवर 19. सध्या पारड जड आहे कारण कोणती विकेट गमावली नाहीये वळवळी टीमनं. हा लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतला. या सापळ्यामध्ये सापडलाय. ऋषी थोडस पॉवर जनरेट केलेला नाहीये फक्त फ्लिक ऑफ द रिस्क करण्याचा प्रयत्न त्याचा होता आणि तिथे विकेट मिळते. पहिला धक्का गौरी स्पोर्ट्स वळवळीला. बोर्डवर बघा मिळतात मुकेश वन डाऊनची भूमिका सध्या मैदानात ते निभावत आहेत. सुयोग म्हात्रेनं स्टार्ट चांगला करून दिला टीमला जो अपेक्षित असतो प्रत्येक टीमला. स्विच हिट आणि हा पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक 1 more 4 चौथा चौकार आलाय सुयोगच्या बॅट मधून.
आकाश चोरगे जो बॉलिंग करतोय, हा डायरेक्ट फुलटॉस बॉल दिलाय आणि त्याला पाठवलंय गॅप मधून, पॅरलर स्ट्रोक आलाय, षटकार 6 रन. षटकाराला सुयोग एकट्यानं खेळ करतोय. पॉवर जनरेट करणारा फटका होता, परंतु फिल्डर्स कव्हर्स मध्ये तयार होते या झेलसाठी. दुसरा विकेट गमावलाय. धावसंख्या बोर्डवर आहे सध्या. बॅटिंग साठी मैदानामध्ये आलाय. चौथ्या क्रमांकावर सामना सोपा होऊन बसलाय सध्या, कारण जे स्कोरिंग शॉट आले. सुयोगनं आपली विकेट गमावली, परंतु त्याचं काम त्याने केलंय. 4 चौकार, 1 षटकार, 2 सिंगल. फार सुंदर त्यांनी फलंदाजी केलेली आहे. शेवटचे 12 बॉल आता उर्वरित राहिलेत आणि अवघ्या 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. साहिल पाटील तिसरं षटक. बेळोळी संघ हाच प्रयत्न करेल की इथून हे सामना अंतिम ओव्हर मधील लास्ट बॉल पर्यंत कसा घेऊन जाता येईल. मुकेश शेलाटकर मैदानामध्ये ज्यांच्याकडे अनुभव आहे. हा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी त्याने केलाय. पुन्हा एकदा बॉलर तयार. साहिल बॅटच्या रडार मध्ये हा बॉल आलाय. वाऱ्याचा वेग देखील तिकडच आहे. टायमिंग करत असताना आपल्या स्टाईल हा सामना त्याने फिनिश केला, मॅच जिंकली आहे. गौरी स्पोर्ट्स वळवळी संघाने हार्दिक अभिनंदन. टीम अभिनंदन. राजेश षटकार हार्ड लक. बेलोली संघ आपण आलात या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतात. आज फलंदाजी मधून प्रयत्न अपुरे राहिले, त्यामुळे गोलंदाजांसाठी जास्त प्लॅटफॉर्म उभा राहिला नाही, त्यामुळे हा सामना त्यांनी गमावला. नेक्स्ट टुर्नामेंट साठी आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. पुन्हा एकदा वलवली संघाचा तोच रुतबा बघायला मिळते. पनवेल प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त